नमस्कार मंडळी. हिरव्या वाटाण्याचा सीझन चालू आहे, तर आज मी बनवणार आहे वाटाणे भात. महाराष्ट्रीयन पद्धतीने एकदम छान सोपी झटपट रेसिपी आहे. आणि आजचा हा भात मी बनवणार आहे एकदम कमी वेळामध्ये कुकरमध्ये. यासाठी मी घेतलेले आहेत 4 वाटी आंबेमोहर तांदूळ. तर तुम्ही जिरगा तांदूळसुद्धा घेऊ शकता, थोडासा चिकट असतो तो, किंवा तुम्ही रेग्युलर जे तांदूळ वापरता त्याचासुद्धा तुम्ही हा भात बनवू शकता. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 1 ते 2 वेळा. त्याच्यानंतर मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. अर्धी वाटी कोथिंबीर, 2 मिरच्या, तिखट लहान मुलांच्या आवडीनं आणि खाण्याच्या याच्यावर तुम्ही कमी जास्त करू शकता मिरच्यांचं प्रमाण. 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे. मिक्सरला हे पाणी न घालता वाटण तयार करून घेतलं आहे आणि हे सगळं वाटण मी धुतलेल्या तांदळाला लावून घेतलेलं आहे. आंबेमोहर आणि जिरगा तांदूळ जो आहे तो वासाचा तांदूळ आहे आणि त्यामुळे ह्या भाताला एक वेगळा असा वास येतो, छान आणि टेस्टी बनतो हा भात. तर हे तांदूळ वाटण लावून आपण 15 मिनटासाठी बाजूला ठेवायचे. त्याच मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी मटार घातलेले आहे, ते सुद्धा पाणी न घालता जाडसर वाटून घेतलेले आहेत. तर हे मटारसुद्धा आपण वापरणार आहे, ह्याच्यामुळे भाताला एक चांगली आणि वेगळी टेस्ट येते. आपण इथे हिरव्या वाटाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवूसुद्धा शकता. तर मी पाणी 8 वाट्या गरम करायला ठेवलं आहे बाजूला आणि कुकरही गरम करायला ठेवला आहे. काही खडे मसाले आहेत जे मी कुटून घेणार आहे जाडसरच. त्याच्यामध्ये दालचिनी आहे, लवंग, स्टार आणि स्पंजेस, स्टार फूल आहे. त्याच्यानंतर मी इथे हिरवे वेलदोडे आणि मसाला वेलदोडे घेतलेले आहेत, कुटून घेतलेले आहेत. फार पावडर आपल्याला फाईन करायची नाही आहे. तर हे मसाले सगळे घरी आहेत तेच मसाले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जायपत्री जी आहे ती थोडी मी याच्यामध्ये घेतलेली आहे आणि तमालपत्र एक घेतलेलं आहे. हा एवढाच मसाला आपल्याला लागणार आहे. तर याच्या व्यतिरिक्त मी दुसरा मसाला इथे वापरणार नाही आहे. तर हा मसाला बाजूला ठेवूयात. आणि त्याच्यानंतर मी इथे एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेते. कांद्याचे लांब काप केलेले आहेत, पण टोमॅटो रेग्युलर बारीक काप करून घेतलेले आहेत. टोमॅटोमुळे भाताला एक वेगळा रंग येतो आणि चवही छान लागते. तर मी नेहमी कुठलाही असा पुलाव करत असेल तर टोमॅटो वापरते. ह्याच्यामध्ये मी तेल 2 चमचे घातलेलं आहे, 2 चमचे तूप घातलेलं आहे. पूर्णपणे तूप किंवा पूर्णपणे तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. 8 वाटी पाणी मी इकडे बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये 1 छोटा चमचा जिरे घातलेले आहेत. त्याच्यानंतर जो खडा मसाला आपण कुटला होता तमालपत्र आणि जायपत्री त्याच्यामध्ये घातलेली आहे. 1 मिनटापर्यंत हे परतून घेऊयात. त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे उभा चिरलेला. कांदासुद्धा सोनेरी रंगावरती परतून घेतल्यानंतर टोमॅटो मी याच्यामध्ये घालणार आहे. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनटं प्रत्येकी मी ह्याला वेळ दिलेला आहे परतायला. या अगोदर मी व्हेज आणि नॉनव्हेजचे पुलाव आणि बिर्याणीचे प्रकार, सोपे भाताचे प्रकार शेअर केलेले आहेत तुमच्याबरोबर. तुम्ही अजूनही पाहिले नसतील ते नक्की पहा, तुम्हाला तेही आवडतील. आता हिरव्या वाटाण्याचा सीझन आहे, अगदी सहज बाजारामध्ये अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्ही हा भात कधीही करू शकता. अगदी तुम्ही आठवड्यातून एकदासुद्धा ही रेसिपी बनवू शकता. जे हिरव्या वाटाण्याचं वाटण आहे, पाणी न घालता आपण केलं होतं जाडसर, ते ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मेथीची पानंसुद्धा थोडीशी घालू शकता छान वासासाठी, किंवा तुम्ही मेथीची पेस्ट किंवा पालकची पेस्टसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यामुळे हा भात अजूनच पौष्टिक होईल आणि मुलं त्या निमित्ताने भाज्या खातील. 1 वाटी अख्खे मटार घेतलेले आहेत. 1-2 मिनटासाठी परतून घेतल्यानंतर तांदूळाला जे आपण हिरवं वाटण लावून ठेवलं होतं तांदूळ, ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि तांदूळसुद्धा 2 मिनटापर्यंत परतून घ्यायचे. तर हा तांदूळ एकदम कोरडा झालेला आहे. आलं लसूण पेस्ट जी आहे ती छान मुरलेली आहे या तांदळामध्ये. तांदूळ 2 मिनटं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा मोठा चमचा, 1 छोटा चमचा चवीसाठी साखर. पाणी घातल्यानंतर भाताला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा, आणि मग कुकरला 4 ते 5 शिट्या द्यायच्या आहेत, म्हणजे भात छान मोकळा तयार होतो. हा भात कुकरमध्ये एकदम अर्ध्या वेळामध्ये होतो, म्हणजे जे तुम्ही पातेल्यामध्ये करता तर त्याच्यापेक्षा अर्ध्या वेळामध्ये कुकरमध्ये होतो. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता, किंवा तुम्ही पातेल्यातसुद्धा हा भात करू शकता. फक्त कुकरला लावल्यानंतर तुम्हाला सारखं सारखं पाणी चेक करावं लागत नाही, शिजलाय की नाही बघावं लागत नाही. 4 शिट्ट्या झाला की भात तयार असतो.
हा भात फक्त तुपाबरोबर सुद्धा छान लागतो, पण मी शेवग्याच्या शेंगा घालून डाळीची आमटी बनवते, ती सुद्धा खूप छान लागते ह्या भाताबरोबर. कधी कधी तर मी हा मुलांच्या टिफिनला पण बनवते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात हा भात. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भात एकदम छान असा शिजलेला आहे, मोकळा झालेला आहे. तर मी इथे आंबेमोहोर वापरलेला आहे, जिरगा वगैरे तांदूळ वापरला असेल तर हा भात थोडासा चिकट असतो. ज्यावेळी थंड होतो त्यावेळेला हा भात एकदम मोकळा होतो. तर आता हा गरम आहे त्यामुळे थोडासा याला चिकटपणा अजून आहे. यांच्या टिफिनसाठी सुद्धा कधी लंचला मी हा भात बनवून देते. तर ह्याच्यासोबत मी म्हटलं तसं डाळीची आमटी, प्लेन डाळीची किंवा शेवग्याची आमटी छान लागते. आहे ना एकदम सोपी रेसिपी. जर हिरवे वाटाणे असतील तर तुम्ही ही रेसिपी आजसुद्धा बनवू शकता. भात बनवल्यानंतर ह्याच्यावरती मी सजावटीसाठी ओलं खोबरं घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून आणि थोडंसं तूप वरून सोडलेलं आहे. तर हा भात तयार आहे आपला. एकदम सोपी आणि झटपट रेसिपी आहे. कितीही घाई असेल तरीसुद्धा हा भात पटकन होतो. खूप छान अशी ही रेसिपी नक्की करून पहा. भाताचा खूपच छान असा सुगंध पसरलेला आहे घरामध्ये. तर ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला सांगा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि छानशा रेसिपीबरोबर. थँक्यू. बाय.